नमस्कार, आपण आहोत माथेरानच्या पाणी पुरवठा केंद्रावरती आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय की हे पाणी पुरवठा केंद्र आहे आणि या ठिकाणी आज पनवेल येथून डेप्युटी इंजिनियर शेलार मॅडम म्हणून व्हिजिट केलेली आहे. कारण गेल्या कित्येक दिवसापासून माथेरान शहराला गढूळ पाण्याचा पुरवठा केला जातोय. का पुरवठा केला जातोय, काही लोकांच्या तक्रारी आहेत हे पाहण्यासाठी आज स्वतः डेप्युटी इंजिनियर मॅडम या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या पाणी पुरवठा केंद्राची व्हिजिट केली असता या ठिकाणी अनेक गोष्टींच्या त्रुटी जाणवत आहेत आणि त्यामुळेच हे पाणी हे गढूळ या ठिकाणी लोकांना वाटप केलं जाते. पहिली तर गोष्ट म्हणजे या ठिकाणी पूर्वी सँड असायची, सँड नाही. आलम हा प्रकार या ठिकाणी बंद झालेला आहे आणि जी पावडर उन्हाळ्यामध्ये पाणी क्लिअर करण्यासाठी वापरतात ती पावडर आत्ता फक्त वापरली जाते. मात्र हे जे संपूर्ण पाण्याचे पंप जे पाणी फिल्टरिंग करतात ते चोकोप झालेले आहेत आणि अशा पद्धतीने माथेरानकरांना हे गढूळ पाणी दिलं जात आहे. याकडे प्रशासनाचं म्हणजे पाणी पुरवठा केंद्राचं याकडे लक्ष नाहीये, असंच काहीसा प्रकार आहे. मागे तुम्ही पाहताय की संपूर्ण पाणी पुरवठा विभाग आहे तो ठेका पद्धतीवरती देण्यात आलेला आहे. या ठेकेदार या ठिकाणी ठेका घेतलेला आहे आणि जे येथील जे सुशिक्षित बेरोजगार तरुणांची टीम आहे त्यांना अजून 3-3, 4-4 महिन्याचा पगार देखील या ठिकाणी देण्यात आलेला नाही. त्याची कैफियत या डेप्युटी इंजिनियर मॅडमकडे या ठिकाणी हे जे तरुण आहे ते मांडतायत, कारण 3 महिन्याचा अजूनपर्यंत पगार झालेला नाहीये. अशी ही एकंदर अवस्था मजीपरच्या माथेरान पाणी पुरवठा केंद्राची आहे. माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार, माथेरान.